श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा. नेत्री नये रे तुझवीन निद्रा, कै भेटसी बा मजला सुभद्रा. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु श्री रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामीकृत आत्माराम. ओवी 19. जो पंचभूतांचा दास, त्या मायेमध्ये वास. भोगी नीच नव्या सावकास पुनरावृत्ती. जो दृश्यांचा ताबेदार असतो त्याला मायेच्या राज्यात राहावे लागते. तेथे त्याला संथपणे नित्य नवे नवे जन्म घेणे भोगावे लागते. खरे सुख आत्म्यापाशी आहे. आत्मविस्मृतीमुळे जीव ते सुख दृश्यामध्ये शोधतो. पंचभूतात्मक दृश्यातून मला सुख मिळेल या प्रामाणिक भावनेने जीव त्या दृश्याला मनापासून चिकटतो. तो त्याचा गुलाम होतो. अशा चिकटण्याला वासना म्हणतात. वासना हेच मायेचे आपल्या अनुभवाला येणारे रूप होय. वासनेमध्ये गुंतलेला जीव काल प्रक्रियेच्या अधीन असतो. पुन्हा पुन्हा नवीन जन्म देणे आणि वासना तृप्त करण्याची धडपड करणे हे कालचक्राचे दृश्य रूप आहे. यावर शिष्याची आशंका. ओवी क्रमांक 20. तो शिष्ये विनंती केली, म्हणे आशंका उद्भवली. पंचभूतांची सेवा केली बहुतेकी. स्वामींचे म्हणणे ऐकून शिष्याच्या मनात एक शंका निर्माण झाली. तो अर्जवाने स्वामींना म्हणाला, बहुतेकांनी पंचभूतांची सेवा केलेली आहे. ओवी क्रमांक 21. सकळ सृष्टीमध्ये जन, साधू संत आणि सज्जन, करीती भूतांचे भजन, धातू पाषाण मूर्ती. जगामध्ये सर्व समाजातील सामान्य माणसे तसेच साधू संत आणि महानुभाव पंचभूतात्मक अशा धातूंच्या किंवा पाषाणाच्या मूर्तींची सेवा व उपासना करतात. ओवी क्रमांक 22. जे कोणी नित्यमुक्त झाले तेही धातुपूजन केले तरी ते पुनरावृत्ती पावले किंवा नाही. जे अवतारी संत झाले त्यांनी सुद्धा धातूंच्या मूर्तींचे पूजन केले तर मग या सर्वांना जन्ममरणाच्या चक्रात अडकावे लागले काय? दृश्य सारे पंचभूतात्मक आहे. जो कोणी दृश्याला चिकटतो त्याच्या मागे जन्ममरण लागते असे स्वामींनी प्रतिपादन केले. ते ऐकून शिष्याच्या मनात एक शंका निर्माण झाली. ती अशी, जगामध्ये सर्वसामान्य माणूस मूर्तीपूजक असतो. पूजेच्या मूर्ती धातूच्या अथवा पाषाणाच्या बनलेल्या असतात. साधू संत आणि महात्मे मूर्तीपूजा करतात. इतकेच नव्हे तर जे अवतारी संत झाले त्यांनी सुद्धा मूर्तीपूजा केली असे आढळते. मूर्तीपूजा म्हणजे धातूची अथवा पाषाणाची पूजा होय. धातू व पाषाण पंचभूतात्मक असतात म्हणून ते दृश्य होय. जो दृश्याला चिकटतो त्याला जन्ममरण भोगावे लागते. हा तर नियम आहे. मग सामान्य जनांची गोष्ट बाजूला ठेवली तरी संतांना, महात्म्यांना व नित्यमुक्त अवतारी संतांना जन्ममरणाच्या चक्रात अडकावे लागते काय? शंकेचे निराकरण. ओवी क्रमांक 23. ऐसा शिष्याचा अंतर्भाव, जाणवणी आनंदाला गुरुराव, म्हणे शीघ्रची हा अनुभव पावेला आता. आत्मा स्वामींनी शिष्याच्या मनातील भाव ओळखला. त्यांना मोठा आनंद झाला. याला आता लवकरच स्वस्वरूपाचा अनुभव येईल असे ते स्वतःशीच म्हणाले. गुरु आणि शिष्य यांच्या संवादामध्ये गुरु आपल्या निवेदनाने शिष्याला अनुभवारूढ करण्याचा प्रयत्न करतात. शिष्य प्रथम मनापासून श्रवण करतो. नंतर त्याचे मन अर्थारूढ होते. त्यातून काही मार्मिक शंका पुढे येतात. त्यांच्या संदर्भाने शिष्य अनुभवाच्या किती निकट आहे याची बरोबर कल्पना गुरूंना येते. प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतरच सर्व शंकांचा अस्त होतो. ओवी क्रमांक 24. ऐसे विचारून या मनी, कृपादृष्टी न्याहाळूनी, शिष्याप्रती सुवचनी स्वामी बोलते झाले. स्वामींनी मनात असा विचार केला व
शिष्यांकडे अतिशय प्रेमळ नजरेने नीट बघितले. नंतर मोठ्या गोडवाणीने ते बोलू लागले. गुरु आपले ज्ञान शिष्याच्या अंतःकरणात संक्रांत करतात. त्यासाठी शब्द, प्रेमळ दृष्टी आणि प्रेमळ स्पर्श यांचा माध्यम म्हणून उपयोग होतो. श्री समर्थांनी येथे शब्द आणि प्रेमळ दृष्टी यांचा उल्लेख केला आहे. ओवी क्रमांक 25. प्राणी देह सोडून जाती, परी वासनात्मक शरीरे उरती, तेणे पुनरावृत्ती भोगिती, वासना उरलिया. प्राण्यांचा जीव स्थूल देह सोडून जातो, पण तो त्याच्या सूक्ष्म देहाने जिवंत असतो. त्याच्या वासना उरलेल्या असतात, त्यामुळे त्या जीवाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतात. माणूस म्हणजे काही नुसता स्थूल देह नव्हे. स्थूल देह हा त्याचा दर्शनी भाग आहे. माणूस खरा त्याच्या सूक्ष्म देहात सापडतो. वासनांचा बनलेला सूक्ष्म देह स्थूल देहाचा आधार असतो. सूक्ष्म देहामध्ये वास करणाऱ्या वासना आपल्या तृप्तीचे साधन म्हणून सूक्ष्मतेतून स्थूल देह निर्माण करतात. येथील जीवनात सर्व वासना काही तृप्त होत नाहीत, शिवाय नव्या वासना निर्माण होतात. म्हणून स्थूल देह पडला तरी माणसाचा सूक्ष्म देह ताजातवाना राहतो. त्यामधील वासना त्यास पुन्हा पुन्हा स्थूल देह धारण करावयास भाग पाडतात. या कारणाने जीव पुन्हा पुन्हा नवे जन्म घेतो. ओवी क्रमांक 26. मूळ या स्थूळ देहाचे लिंगदेह वासनात्मक साचे, राहणे तया लिंगदेहाचे अज्ञान देही. वासनेचा बनलेला लिंगदेह अथवा सूक्ष्मदेह हा खरोखर या स्थूल देहाचे मूळ आहे. सूक्ष्म देहाचे राहणे अज्ञान देहात असते. माणसाच्या अंतर्यामी अनेक जन्मांमध्ये गोळा केलेल्या वासनांचा साठा असतो. त्यापैकी ज्या तृप्त होण्यासाठी तयार झालेल्या असतात तेवढ्या वासनात्मक सूक्ष्म देहामध्ये प्रकटतात. बाकीच्या वासना बीजरूपाने सूक्ष्म देहापलीकडे असणाऱ्या अतिसूक्ष्म म्हणजे कारण देहामध्ये सुप्त असतात. हा कारण देह अज्ञानमय आहे. त्याच्यामध्ये आत्मविस्मृतीचे मूळ सापडते. ओवी क्रमांक 27. कारण देह तोची अज्ञान, आणि तो मी आत्मा ऐसे ज्ञान, तया नाव महाकारण देह बोलीचे. कारण देह म्हणजेच अज्ञान होय. तो आत्मा मीच आहे असे जे ज्ञान तो महाकारण समजावा. अज्ञान आणि ज्ञान सापेक्ष आहेत. स्थूल, सूक्ष्म व कारण असे तीन देह अज्ञानाच्या कक्षेमध्ये येतात. यांच्यामध्ये आत्मविस्मृती हे प्रधान लक्षण दृष्टीस पडते. महाकारण देह ज्ञानाच्या कक्षेत येतो. आत्मस्मृती हे त्याचे प्रधान लक्षण असते. अज्ञानामध्ये मी आणि तो असे द्वैत असते. ज्ञानामध्ये मी तोच असतो, मी तोच आहे असे अद्वैत असते. अज्ञानामध्ये मी देह आहे ही भावना असते. त्या भावनेच्या पार्श्वभूमीवर साऱ्या वृत्ती येतात व जातात. ज्ञानामध्ये मी आत्मा आहे ही भावना असते. या भावनेच्या पार्श्वभूमीवर एकच वृत्ती अखंड राहते. या अवस्थेलाच अखंडार्थदी असे म्हणतात. ओवी क्रमांक 28. तरी मनाचा थारा तुटला, म्हणजे भवसिंधू आटला, प्राणी निश्चयार्थे सुटला पुनरावृत्तीपासून. अखेर मनाचा आधार जर नाहीसा झाला तर दृश्याचा हा अफाट पसाराच मुळी अंतर्धान पावतो. तो अंतर्धान पावला की माणूस अगदी खात्रीने जन्ममरणाच्या चक्रातून सुटला असे समजावे. जागेपण, स्वप्न व गाढ निद्रा या तीन अवस्था अज्ञानाच्या असल्याने त्यांचा अंमल कारण देहापर्यंत चालतो. अर्थात वृत्ती रूपाने मन तेथे असते. त्यांना दृश्याचा आधार असतो. तुरीय अवस्था ही ज्ञानाची अवस्था असते. तेथे मी आत्मा ही वृत्ती असल्याने मनाचे शुद्ध व विश्वव्यापी रूप हजर असते. तुरीयेमध्ये अशी आत्मस्वरूपाची जाणीव असते, तशीच विश्वाची विश्वव्यापीपणाने जाणीव असते. परंतु ही अवस्था देखील जिरते व विश्वव्यापी मी सुद्धा उरत नाही. याचच अमनी भाव अथवा उन्मनी म्हणतात. मनोनाश झालेल्या या दिव्य अवस्थेमध्ये दृश्य रूपाने अंतर्धान पावते आणि केवळ चिन्मय परमात्म स्वरूप तेवढे विलसते. स्थल, काल, वस्तू जेथे विलीन होतात तेथे जन्ममरणाचे चक्र कसे उरेल? अर्थातच नाही.
ओवी क्रमांक 29. हेची जाण भक्तीचे फळ, जेणे तुटे संसार मूळ, निस्संग आणि निर्मळ आत्मा होईजे स्वये. तुर्यातीत अवस्था प्राप्त होणे हेच भक्तीचे फळ होय. भक्तीने संसाराचे मूळ जे अज्ञान ते नाहीसे होते. अज्ञान नाहीसे झाले की सर्व बंधनरहित व मायामलरहित असे आत्मस्वरूप आपणच आहोत असा साक्षात्कार होतो. आतापर्यंत श्री समर्थांनी भक्तीचा उल्लेख केला नव्हता, तो येथे केला आहे. कारण एक, आत्मविस्मृती झालेल्या जीवाला सतत आत्मस्मृती ठेवण्याचा अभ्यास करावा लागतो. 2, आणि मी तुझा आहे हे अनुसंधान सांभाळता सांभाळता मी तूच आहेस ही तदाकार वृत्ती हस्तगत करायची असते. ज्ञानमार्गामध्ये या दोन्ही गोष्टी अखंड जागृत ठेवलेल्या आत्मानात्म विवेकाने साधतात. भक्ती मार्गामध्ये या निष्काम प्रेमाने सहज साध्य होतात. भक्ती आत्मस्वरूपालाच ईश्वर या नावाने ओळखते. म्हणून ईश्वराचे अखंड स्मरण राखणे आणि आपला देहबुद्धीचा मी ईश्वरामध्ये संपूर्णपणे विलीन करणे यासच भक्ती असे म्हणतात. ईश्वराचे स्मरण अंतःकरणामध्ये रुजविता रुजविता खरे प्रेम निर्माण होऊन त्या प्रेमाच्या पायी ईश्वराच्या चरणी संपूर्णपणे नकळत समर्पण होऊन जाणे हा ज्ञानाहून भक्तीचा मोठाच विशेष आहे. मी ब्रह्म आहे हा ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी पुरुषांचा अनुभव होय. पण भक्तांच्या अंतरी हृदयाच्या सिंहासनावर भक्त आणि ईश्वर अथवा जीव आणि शिव तदाकारपणे विराजमान होतात. त्या अवस्थेमध्ये आत्मज्ञान भक्ताच्या पाठीमागे लागते. भक्ती ज्ञानजननी आहे. आत्मनिवेदन हेच साधन. ओवी क्रमांक 30. संगातीत म्हणजे मोक्ष, तेथे कैसे देखणे लक्ष, लक्ष आणि अलक्ष या दोन्हीचा ठाव नाही. मोक्ष म्हणजे संपूर्ण आसक्ती रहित होणे. आसक्ती निश्चय सुटली की लक्ष द्यायला लक्षच उरत नाही. लक्ष गेले की अलक्ष्य जाते. मग दोहींनाही अवकाश उरत नाही. दृश्याला मनाने चिकटणे ही आसक्तीची खूण आहे. देहबुद्धीचा मी दृश्यातच मोडतो. तोच साऱ्या आसक्तीचे मूळ असतो. म्हणून आसक्तीरहित होण्याच्या प्रक्रियेमध्ये एकीकडे मीपणा क्षीण होतो तर दुसरीकडे दृश्य अंतर्धान पावते. मीपणा संपूर्ण गेला की संगातीत अवस्था प्राप्त होते. दृश्यपणाने संपूर्ण विलीन होते. शुद्ध आत्मस्वरूप तेवढे शिल्लक राहते. जोपर्यंत मी असतो तोपर्यंत त्याचे लक्ष गुंतवणारे लक्ष्य असते. त्या लक्ष्याच्या संदर्भाने जेथे लक्ष पोचत नाही असे ते अलक्ष्य म्हणजे आत्मस्वरूप असते. पण मी गेला की लक्ष जाते व लक्ष गेले की अलक्ष्य पण नाही सारखे होते. ओवी क्रमांक 31. आत्मा म्हणून देखणी यास मिठी, घालू जाता मोक्षाची तुटी, म्हणून या उठाउठी आत्मनिवेदन करावे. हाच आत्मा आहे असे समजून जर दृश्यालाच कवटाळले तर मोक्ष हातचा जातो. म्हणून ताबडतोब आत्मसमर्पण करावे. दृश्य स्थूल असते तसेच ते सूक्ष्म असू शकते. इंद्रियांनी स्थूल दृश्य वस्तू दिसतात. मनाने सूक्ष्म दृश्य वस्तू दिसतात. दृश्य वस्तू स्थूल असो की सूक्ष्म असो ती पाहणारा मी दृष्टेपणाने असावाच लागतो. दृश्य व्यवहार जेथे चालतो तेथे संग, संबंध, आसक्ती, लक्ष इत्यादी गोष्टी आल्याशिवाय चालतच नाही. हे द्वैत जेथे असते तेथे मोक्ष असणे शक्यच नाही. द्वैताचे मूळ मीपणामध्ये असते. तो नाहीसा करण्यास आत्मनिवेदन म्हणजेच आत्मसमर्पण हा राजमार्ग आहे. ओवी क्रमांक 32. प्राप्त झाले अद्वैत ज्ञान, अभिन्नपणे जे विज्ञान, तेची जाण आत्मनिवेदन, जेथे मी तू पण नाही. सह अहम म्हणजे मी तेच आहे, आत्मस्वरूप आहे या प्रचितीला अद्वैत ज्ञान म्हणतात. त्याच्या पुढे मी व ते स्वरूप असा भेदच उरत नाही. या अभिन्नतेला विज्ञान म्हणतात. जेथे मी व तू उरत नाही त्यास आत्मनिवेदन म्हणतात. द्वैत ज्ञान आणि अद्वैत ज्ञान यामध्ये स्थूल आणि सूक्ष्म
किंवा इंद्रिय गोचर अति आणि अतिंद्रिय असा फरक आहे. द्वैत ज्ञानामध्ये जसा दृष्टा मी दृश्यामधील असतो तसे दृश्य देखील इंद्रिय गोचर असते. अद्वैत ज्ञानामध्ये दृष्टा मी स्वस्वरूप असतो, तो अतिंद्रिय असतो. मी तोच आहे असा तादात्म्याने त्याचे ज्ञान होते. परंतु मी तोच आहे यामध्ये जे अतिसूक्ष्म भिन्नपण असते तेही नाहीसे झाल्यावर ते केवल स्वरूप उरते, ते विज्ञान होय. याचा अर्थ असा की दृष्टा मी संपूर्ण विसर्जन पावला की तू संपूर्ण संपतो. मी व तू दोन्हीही जेथे नाहीत ते खरे आत्मनिवेदन होय. ओवी क्रमांक 33. ऐसी स्थिती जया पुरुषाची तया पुनरावृत्ती कैची, जाणोनी भक्ती केली दासाची आवडी देवाचा अत्यंत. ज्या पुरुषाला ही आत्मनिवेदनाची स्थिती लाभते त्याला पुन्हा जन्मास येणे नसते. अशी ज्ञानमय भक्ती जो करतो तो देवाचा अत्यंत आवडता असतो. संपूर्ण आत्मनिवेदन ही ज्ञानाची उत्तम अवस्था असल्याने तीच मोक्षाची अवस्था असते. त्या अवस्थेमध्ये मी तूपणा नाही, स्थल काल याचा संबंध नाही, दृश्याचा अंमल नाही, नाशिवंताची आसक्ती नाही, एकट्या चिन्मय परमात्मा स्वरूपाची अनुभूती असते. अशा ब्रह्मदर्शनी पुरुषाला पुन्हा जन्म येत नाही. तो ज्ञानी भक्त असल्याने ईश्वराला तो फार आवडतो. ईश्वराची भक्ती करणारे भक्त दोन प्रकारचे असतात. एक प्रकार अज्ञानी भक्तांचा. अज्ञानी भक्त ईश्वराच्या सगुण दृश्य मूर्तीची उपासना करतो, पण जोपर्यंत तो आत्मनिवेदन करीत नाही तोपर्यंत त्याची भक्ती सदोष असते, ती समाधान देत नाही. दुसरा प्रकार ज्ञानी भक्तांचा. ज्ञानी भक्त सुद्धा ईश्वराच्या सगुण व दृश्यमूर्तीची उपासना करताना आढळतात, पण त्यांनी संपूर्ण आत्मनिवेदन केलेले असते. त्यामुळे त्यांची भक्ती अत्यंत निर्दोष असते. किंबहुना त्यांच्या जीवनामध्ये ईश्वर आपणच भक्तपणा स्वीकारतो आणि आपल्या भक्तीचा आस्वाद घेतो. हीच ईश्वराला असलेली भक्ताची आवड होय. ओवी क्रमांक 34. पूर्वी दासत्व होते केले, त्याचे स्वामित्व प्राप्त झाले आणि तयाचे महत्व रक्षिले, तरी थोर उपकार की. आरंभी सगुण मूर्तीची दास्य भावाने भक्ती केली, ती सुफलित झाली आणि भक्त स्वतः स्वामी बनला, म्हणजे ईश्वर स्वरूप झाला. त्या सगुण मूर्तीच्या भक्तीचे महत्व कायम ठेवले तर जगावर मोठे उपकार होतात. भक्तीच्या दोन पातळी असतात, साधन भक्ती आणि साध्य भक्ती. भक्त जोपर्यंत देहबुद्धीमध्ये असतो, जोपर्यंत त्याचा मीपणा वेगळेपणाने असतो, तोपर्यंत त्याचा दासभाव असतो. त्या सगुण मूर्तीची पूजा अर्चा तो करतो, तिचा दास म्हणून तो जगात वावरतो. पुढे निधिध्यासाने त्याची देहबुद्धी क्षीण होते, त्याचा मीपणा विरायला लागतो आणि अखेर त्याला संपूर्ण आत्मनिवेदन साधते. तो ईश्वराशी तदाकार झाल्याने त्याचा दासपणा जाऊन त्यास स्वामीपणा प्राप्त होतो. मग त्याला स्वतःला सगुण मूर्तीची उपासना करण्याची आवश्यकता संपते. त्याच्यापुरते हे खरे असते, परंतु स्वतःला ज्ञान झाल्यानंतर सुद्धा त्याने सगुणोपासना पूर्ववत चालू ठेवली तर लोकसंग्रहाच्या दृष्टीने सामान्य जनाला त्याचा अतिशय फायदा होतो, जनावर मोठा उपकार होतो. उपसंहार. ओवी क्रमांक 35. आता असो हे बोलणे, नाशिवंताचा विचार घेणे आणि मजपाशी सांगणे अनुभव आपुला. आता हे बोलणे असू दे, जे नाशिवंत आहे त्याबद्दल पूर्ण विचार करावा आणि मग जी प्रचिती येईल ती मला निवेदन करावी. विचार करणे हे मोठे सामर्थ्य माणसापाशी आहे. विचाराने जसे दृश्यातील असाध्य साध्य करून घेता येते, तसेच दृश्याचा निराश करून आत्मस्वरूपाशी जाण्याचा मार्ग सापडतो. म्हणून नाशिवंताचा निराश करावा व स्वरूपाची प्रचिती घ्यावी. ओवी क्रमांक 36. आता पुढील समासी, शिष्य सांगेल अनुभवासी, दृढ करून या तयासी सांगती स्वामी. आता पुढील समासात शिष्य आपला अनुभव सांगेल, स्वामी तो ऐकतील आणि तो पक्का होण्यासाठी त्याचे विवेचन करतील. स्वरूपाच्या प्रचितीचा प्रांत अज्ञात व नवीन असतो.
तेथील अनुभव प्रथम घेऊ लागले म्हणजे त्यापैकी खरे किती व भ्रामक किती यांचा अंदाज येत नाही. म्हणून गुरुपाशी त्याचे निवेदन करावे लागते. शिष्याची प्रचिती गुरूंच्या प्रचितीशी जुळली की शिष्य निर्धास्त होतो. ओवी क्रमांक 37. इति श्री आत्माराम रामदासी पूर्ण काम ऐका सावध वर्म आत्मज्ञानाचे. याप्रमाणे भगवंतांचे जे दास आहेत त्यांची इच्छा पूर्ण करणारा हा आत्माराम ग्रंथ त्याचे 4थे प्रकरण संपले. पुढील समासामध्ये आत्मज्ञानाचे वर्म सांगण्यात येईल, ते लक्ष देऊन ऐकावे. भगवंतांच्या दासांना एकच कामना असते, निदान ती असावी. त्यांना केवळ भगवंताचे दर्शन म्हणजेच आत्मदर्शन हवे असते. आत्मविद्या गूढ असल्याने ती पदरात पडण्यास मार्गदर्शक लागतो. तो मात्र स्वतः प्रचितीचा आणि कमालीचा निस्वार्थी असणे आवश्यक असते. त्याला सद्गुरू म्हणतात. येथे ओवी क्रमांक 37 संपन्न झाला. हरिओम तत्सत. समास 4था संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.